काय माहिती कुठून तरी दगडातून रस्ता शोधून शोधून खाली उतरताय. आपल्या तिथे जायचंय त्या टोकावरती. कसे जाणार आहे काय माहिती. खूप सगळे दगड आहेत आणि सगळे दगड घसरत आहेत, तर कुठे पाय देऊ समजत नाही. कसं काय मंडळी, कसं चाललंय? आपण भेटतोय खूप दिवसांनी एक मोठ्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलच्या. तर आज आम्ही जाणार आहे खारघर हिल्समध्ये ट्रेकिंगसाठी. तर आता ह्याच्या आधी तुम्ही बघितलं असेल आम्ही काय काय केलं, तर पूर्ण ब्लॉग बघा, तुम्हाला खूप मजा येणार आहे. तर आता जास्त वेळ न घालवता डायरेक्ट आपण व्हिडिओकडे वळूया. पूर्ण रस्त्याचे काढायचे बघ रे. काय माहिती कुठून तरी दगडातून रस्ता शोधून शोधून खाली उतरतायत. इफ मी घसरलो हा मस्त झाड आहे. एकाच इथून 3 झाड बाहेर पडले. पहिल्यांदा चढवते तर रस्ता मोठा दिसतो. हा म्हणजे असं वाटतंय की म्हणजे खूप वरती येते असं, म्हणजे खूप वेळ लागणार आहे आता वरती जायला. तर बघू फर्स्ट टाइमचा एक्सपिरियन्स कसा वाटतो. आणि आम्ही विचार पहिले केलेला मॅगी बिगी घेऊन जायची वरती, मस्त मॅगी बनवायची. पण नंतर असं वाटलं की आम्ही वरतीपर्यंत पोचणार आहे की नाही, त्यामुळे आम्ही प्लॅन कॅन्सल केला. आपल्या तिथे जायचंय त्या टोकावरती. कसे जाणार आहे काय माहिती. हे 2 जण लीड करतात आणि घेऊन आले भूमी आणि सिद्धेश. ईशान माझ्यासाठी कॅमेरामॅन बनवून आलाय. जातो चल. बघूया आपण कशा वरती जातोय ते. चढू शकतोय मी, काय प्रॉब्लेम नाहीये. रस्ता पण एकदम डेंजरच आहे. जसे जसे आता वर जातोय आम्ही, तसं तसं व्ह्यू अजून मस्त होत चाललाय. आणि रस्ता अजून बेकार. आता इथून थोडी माती घसरली आहे, पण सिद्धेश जाऊन बघतोय की बरोबर जायला रस्ता आहे पुढे की नाही. अजून तसा रस्ता खूप डेंजरच आहे आणि मी थोडा दमलोय, ऍक्च्युली दमलोय. तर बघू आता, तरी पण वरतीपर्यंत जायचं आपल्याला. गावी काय डोंगर चढतो रे. गावी एवढं स्ट्रगल नाही आता. आता या झाडामध्ये घुसायचं आपल्याला. एकदा घुसलो पण वरती रस्ता भेटणार आहे की नाही माहित नाही. अरे कुठे पण घुसतात आहे. ईशान कसं वाटतंय तुला वरती? असंच जमायला होत आहे. माझी हालत बघा यार काय झाली आहे आणि दमलोय मी पण. मध्ये काट्यांच्या निघाला फायनली. या इथे खूप सगळे काटे आहेत वरती जाईपर्यंत. आता मी कसं जातोय काय माहिती. खूप सगळे काटे आहेत इथे आणि डोक्यावरती काटे, पायाखालती काटे, सगळीकडे काटे आहेत. ते बघ तिथे पोहोचले पण ते. थोडं मागे जा बघू.
व्हिडिओ काढलो. आता डॉल्फिन ओरडणार तिथे. कोणती डॉल्फिन बाई? जी शिव्या घातल्यावर ओरडते. अच्छा अच्छा अच्छा. जा वरती जा. हा. ते भरपूर कसलं झाड आहे? सफेद सफेद आहे पूर्ण. हा ना. हे बघा असं ह्याला काय बोलतात, छिल्लाय सगळं. खाजबीज येईल त्याच्याने बाजूला. हा हा. प्लेअर घसरलेला आहे थोडासा. खूप सगळे दगड आहेत, त्यांनी सगळे दगड घसरत आहेत. तर कुठे पाय देऊ समजत नाही. एवढं आम्ही चढून आलोय खालूनवरती, अजून अर्धा डोंगर तरी बाकी आहे. आपण करतो. खूप सगळ्या मुंग्या आहेत. दिसत आहेत व्हिडिओ मध्ये की नाही माहित नाही मला, पण खूप सगळ्या मुंग्या आहेत तिथे. आणि ते लोक वरती पोचले. मी जातो, माझा नंबर. सध्या मी सगळ्यात पाठी आहे. नीचे जा पाऊंगा कि नहीं पता नहीं. आणि मी घसरलो पण नाही, घसरलो नाही, थोडा वाचलोय. भूमीची स्टोरेज फुल व्हायच्या मार्गावर आहे आणि मी घसरलो. डायरेक्ट सगळी झाडी घेऊनच खाली जाणार. फायनली गाईज प्लेन जमिनीवर वरती येऊन पोहोचलोय डोंगराच्या वरती. आणि एवढा वेळ लावलाय वरती यायला, ह्याची आणि माझी हालत खूप खराब होती. हा आणि हा एकदम पुढे पुढे धावत होते. सगळ्यात वरती हा होता. तर फक्त ह्या एवढा नजारा बघायसाठी आम्ही वरती आलो. तुम्हाला कॅमेरात दिसतंय की नाही माहित नाही. समोर भगवती ग्रीन आहे, त्याच्या बाजूला इस्कॉन टेम्पल आहे, इथे गुरुद्वारा आणि ते एक महाकालीचं मंदिर आहे. तिथे माझं घर आहे, त्या डोंगराच्या मागे. आणि जस्ट त्याच्याच जरासं समोर आमचं. खूप मेहनत लागली. मधून सुरुवातीचा अर्धा तास आम्ही चढत होतो एकदम मजेने. आणि त्यानंतर जो माझा फोन बॅग मध्ये गेलाय तो डायरेक्ट आता वरती येऊन बाहेर पडलाय. एवढी हालत खराब होती, म्हणजे पायाशा थरथरत होते. आणि ईशान तर पूर्ण पॉज झालेला. ईशानने तर ऑलमोस्ट गिव्ह अप केलेला. मी बॅकअप दिला. जळत आहे भाई कुठे सगळा पडला बिडला. पण एकदा तर तो घसरलाय मस्त खाली. जर कॅप्चर झालं असेल तर मी नक्की टाकलाय. तर हे बघा असं मस्त मोकळं मैदान आहे वरती. आता फक्त विचार करायचा आम्हाला की आम्ही परत खाली कसे जाणार. वरती आलोय खरे, आपण पोलिसला फोन केला. थोडा वेळ बसू मस्त, थोडं बघू. काय झालं, मी खातोय बॉर्बॉन. आणखी आता आम्ही एवढं आणलंय वरती. सध्या थोडा वेळ बसू, थोडा दम खाऊ, पाणी पिऊ आणि खाली कसं उतरायचं त्याचा विचार. यार सगळं लागलंय. कुठे झाडं घुसल्यात, गवत घुसलंय, कळत नाहीये. फायनली कसे करून काय करून आम्ही वरती पोहोचलोय. आणि एवढे दमलोय ना की आता असं वाटतंय अर्धा तास तरी मस्त बसावं इथे. स्क्रीन मध्ये काय दिसतच नाही या उन्हामुळे. मी काय बोलतो, थोडा एक्सप्लोर करू. इथे आजूबाजूला प्राणी पण असण्याची शक्यता आहे. तर आता ते बघू आपण. म्हणजे प्राणी म्हणजे जास्तीत जास्त कोल्हे वगैरे असतात इथे, वाघ वगैरे असं काय नाहीये. खूप डेंजर होता हा रस्ता. खालून दाखवतो मी तुम्हाला. हा जे सरळ चढाव आहे ना तो आम्ही चढलोय आणि कसे करून इथे पोहोचलोय. आम्ही दोघं तर खूप हालत खराब होती आमची. आणि काय बोलू मी, खरंच म्हणजे पाय असं थरथरत होता त्या दगडावरती. आणि हा भूमीने आणि सिद्धेशने आम्हाला दोघांना धरून वरती खेचला. तेव्हा कुठे आम्ही फायनली वरच्या टोकापर्यंत पोहोचलोय. तर आता खूप छान वाटतंय.
वरती येऊन म्हणजे असं वाटतंय की फायनली म्हणजे काहीतरी अचीव केलं. एका मोमेंटला असं होतं की म्हणजे थोडा पाय घसरला तर आम्ही डायरेक्ट खाली पडणार, पण शेवटी आलो वरती. तू मार्क काढला, आम्ही काढला बोललो. ह्याला मार्क डोळ्याखालचा दिसत नव्हता. इथे आलेले आहेत लोक, एका सगळा कॅम्प वगैरे पेटवून ठेवला. जर आम्ही मॅगी आणली असती तर बनवायला मिळाली असती, आणि एवढं वजन घेऊन वरती चढणं म्हणजे थोडं कठीणच होतं. हे दोघं खतरो के खिलाडी बसले तिथे आणि सिरियस टॉक्स चालू आहे तिथे. हा समोर आहे पांडवकडाचा वॉटरफॉल. सध्या तर आता बंद आहे. पावसाळ्यात खूप गर्दी असते इथे, आणि म्हणजे बंदी वगैरे म्हणजे बंद करून टाकतात, पूर्ण फेन्स घालतात तिथे. पोलीस यायला देत नाही आतमध्ये, पण मस्त एकदम सीन चांगला असतो इथे. आता आम्ही इथे खाली जायचा रस्ता शोधतोय. सिद्धेश आणि भूमी इथे काम करतात आहे. माझी हालत बघून तुम्हाला कळत तर असेल की आम्ही किती दमलोय. ह्याची जी चढताना हालत होती आणि आता खूप डिफरन्स आहे. अक्षरशः पोरगा रडायला आलेला. रडत तू होता. शेवटी रस्ता शोधलेला आहे. बघू आता आम्ही खाली कसे पोहोचणार आहे. रिॲक्शन तर तुम्ही मला ओळखतच असणार. मी ईशान. नो, कधी नाही जायचं तुम्ही, कधी नाही. ठीक आहे. तर आता आम्ही सगळे चाललो घरी. सगळ्यांचे हात बघा असे असे कापत आहेत घरी. फायनली आता आम्ही आलोय घरी येऊन बसलो. तुम्ही कसं वाटलं? मला तर मजा आली. ईशान तुला कसं वाटलं? घसरगुंडी, पूर्ण घसरगुंडी खेळ झाला वरून खाली. आम्ही तुम्हाला दाखवू खाली यायचा व्लॉग दाखवू नाही शकत, खूप डेंजर होता. तर काढूच नाही शकलो. पूर्ण काढू शकलो नाही, पण तेवढं घसरगुंडीच होती सगळी. हात बीत पूर्ण हे झालं, खरचटलंय सगळं, आणि पूर्ण ते गवत वगैरे घुसलंय सगळं अंगात. तर आजच्या व्लॉगसाठी एवढंच होतं. अजून असे ॲडव्हेंचरस व्लॉग बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. फक्त जास्तीत जास्त 1000 लाईक करा. परत नवीन एक जर 1000 लाईक झाले या व्हिडिओवर तर परत एकदा आणि खूप ॲडव्हेंचरस चढणार आहे. प्रत्येक मोमेंट कॅप्चर करून दाखवणार. हा एवढ्या वेळा घसरला आहे ना, म्हणजे काय सांगू शकत नाही. खूप डेंजरवाला घसरला आहे. अजून ही वाली व्हिडिओ बघितली नाहीये तर नक्की व्हिडिओ बघून घ्या. आणि जर तुम्हाला माझं चॅनल चेकआउट करायचं असेल तर इथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता.